प्रत्येक ऋतूमध्ये निसर्ग हा आपल्याला एक एक फळ देतो व त्या फळामुळे आपलं जीवन हे निरोगी होण्यासाठी हा निसर्ग आपल्याला नेहमी मदतच करत असतो. असे जांभूळ हे एक फळ आहे. जांभूळ या झाडाचं फक्त फळच उपयोगी नाही, तर पान, साल, बी हे सुद्धा खूप उपयोगी आहे. फळ आपण जर खाल्लं तर ते आपल्या जिभेला तुरट, गोड, आंबट असं लागतं. त्यामुळेच आपल्या तोंडातील कफ कमी होतो व तोंड कोरडे पडते. यावरूनच याचा कफनाशक गुणधर्म आपल्या लक्षात येतो. फळ आणि बी हे दोन्ही उपयोगी आहेत, पण बरेच जण फक्त फळाचाच उपयोग करतात आणि बऱ्याच जणांना मधुमेहामध्ये आणि डायबिटीसमध्येच या फळाचा उपयोग केला जातो असंच बऱ्याच जणांना वाटतं. पण या फळाचे खूप सारे फायदे आहेत. हे फळ आणि त्याचे बी हे उत्तम पित्त आणि कफनाशक आहे. यामुळे आपल्या शरीरातील वाढलेला क्लेद व वाढलेला फाजील मेद हा कमी होण्यास मदत होते व त्यामुळे याचा उपयोग हा स्थूलतेमध्ये किंवा वाढलेले वजन कमी करण्यासाठी होतो. फळ हे शक्यतो सकाळी रिकाम्या पोटी खावे. यातील कफनाशक गुणधर्मामुळे याचा उपयोग हा मधुमेहामध्ये म्हणजे डायबिटीसमध्ये सुद्धा होतो. त्यामुळे रक्तातील साखर व लघवीतील साखर नियंत्रणामध्ये येण्यास याची मदत होते. त्याचबरोबर या बियांचे चूर्ण ज्यांना वारंवार लघवीला होते, रात्री लघवीला उठावं लागते, त्यांनासुद्धा लघवीचे प्रमाण कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. फळांच्या बियांचा उपयोग हा उत्तम भूक वाढवण्यासाठी व पचनक्रिया सुधारण्यासाठी होतो. फळ हे उत्तम रुचिवर्धक आहे. त्यामुळे ज्यांना भूक कमी लागते अशांनासुद्धा हे फळ हे उत्तम आहे. अजीर्णामध्ये सुद्धा या फळाचा उपयोग खूप सुंदर आहे. ज्यांना वारंवार उलट्या होतात, जुलाब होतात, यांच्यामध्ये कोवळ्या पानांचा रस हा मधाबरोबर जर घेतला तर त्यांचे जुलाब व उलट्या थांबण्यासाठी याचा उपयोग होतो. ज्यांना वारंवार रक्ताने उलटी होते किंवा संडास वाटे रक्त पडते, यांनासुद्धा याची कोवळे पानं किंवा बी हे जर मधाबरोबर दिलं तर त्यांचे रक्त पडण्याचे प्रमाण हे कमी होते. ज्यांना वारंवार पित्त होते, जळजळ होते, मळमळ होते, उलटी होते, यामध्ये सुद्धा या फळाचा उपयोग हा उत्तम पित्तनाशक म्हणून केला जातो. ज्या स्त्रियांना पाळीमध्ये जास्त प्रमाणात रक्तस्राव होतो किंवा अंगावरून पांढरे जाते, व्हाईट डिस्चार्ज अशा प्रकारची तक्रार ज्यांना असते, अशांनासुद्धा याच्या सालीचा काढा जर दिला तर त्याचा उपयोग हा उत्तम होतो. अशा पद्धतीने हे फळ हे सर्वांना या ऋतूत खाण्यायोग्य आहे आणि याचे योग्य प्रमाणात जर खाल्ले तर त्याचे फायदे आपल्या संपूर्ण शरीरास मिळतात व आपलं जीवन हे निरोगी व आनंदी होण्यास मदत होते. हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच ही माहिती आपले मित्र, नातेवाईक यांच्यापर्यंत पोहोचवा व आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार करण्यास मदत करा. धन्यवाद.